बनाना ट्री, केळीचं झाड, आणि त्याला आलेले आहेत केळी. खूप जास्त पोपे आलेत. ही बारकी, ही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आज आहे संडे, तर मी आहे आज घरीच. मी आज कामाला काय नाही गेलेलो. आणि आज मी तुम्हाला माझा फार्म, आता पावसाळा आलाय तर आपण कापूस लावलेला आहे शेतामध्ये, आणि फार्मचं पण थोडं दाखवतो की काय काय झालंय. गाईज, थोडा थोडा पाऊस येतोय, तुम्ही बघू शकता या झाडामध्ये दिसत असून थोडा थोडा पाऊस येतोय नॉर्मल. आणि हा आहे आपला फार्म. तर ह्यामध्ये आहेत काही कोंबड्या. होय. आणि ह्यांना मी सकाळीच खायला टाकलेलं आहे, तर आता टाकायची गरज नाही. आणि हे टोजो आणि गुन्ह्या, हे टोजो आणि हे गुन्ह्या, आणि त्यांच्या साईडलाच आहे हाऊत. हे तर पावसाच्या पाण्याने भरायला लागला आता जास्त, इतका पाऊस यायला लागलाय, वरून पण पाऊस यायला लागलाय, पत्त्यावर आवाज यायला लागला पावसाचा. तर आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या झाडांना काय काय आलंय. तर सरप्राइझिंगली गाईज आता मी इकडं कोंबड्याला सोडत नाही आहे, कारण की काय होते माहिती आहे का, कोंबड्या हे करतात, बाहेर निघायचं आणि कापूस ते खायला जातात. तर कापूस उगलेला आहे. आणि इकडं होते आपले पपईची झाडं, तर ते आहेत हे. तर त्याला पपई यायला लागली, म्हणजे तुम्ही ह्या झाडाला बघू शकता किती जास्त आलेत. मी मोजल्या होते, आता काही काही तर त्याच्या वजनी खाली पडायला लागले, त्यांच्याच वजनी खूप जास्त पपई आलेत. ही बारकी, ही, आणि वर तर बघू शकता, म्हणजे सगळे पपई आले त्याला. आणि ह्याला पण यायला लागलेत हळूहळू. तर आणि अजून आता आपल्याकडे झाड होतं ते म्हणजे शेवग्याच्या झाडाला काही नाही आलेलं. आणि मी खूप दिवसातून झाड बघत होतो, ते म्हणजे तुम्हाला सांगितलं पण होतं मी. आणि हे आहे हे आपलं कशाचं, बनाना ट्री, केळीचं झाड, आणि त्याला आलेले आहेत केळी. आणि ह्या पपईच्या झाडाला पण पपई यायला लागली, म्हणजे सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्या पपईच्या झाडाला पपई यायला लागली. पाऊस इतका यायला लागलाय, तर मोबाईलचं माईक चांगलं काम करायला नाही, नॉईज यायच लागली, कारण की ती पावसाची नॉईज आहे. आणि हे जी केळी आहे, तर आपण बघू शकता अशी केळी येत असते झाडाला. तर नंतर पण येईन झाडांना केळी. दोन आपल्याकडे खूप जास्त झाड आहेत. तर जसं ह्या झाडाला आलेले आहेत केळी, तसं इकडे एक झाड आहे, म्हणजे हे झाड. तर ह्या झाडाला पण यायला लागली, मला दिसाय नाही. हा, ते जे आहे का वरचं, त्याला नंतर येते केळी. म्हणजे सगळ्या झाडांना ऑलमोस्ट येईन हळूहळू. तर आणि हे आहे का, हे मेल झाड आहे, म्हणजे ह्याला पपई येत नसती, पण ह्याच्यापासून पॉलिनेशन होत असतं, आणि त्यामुळे दुसऱ्या झाडांना येत असतं. तर ते मला माहिती होतं, तर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगितली मी. तर आपल्याकडं अजून एक, ते म्हणजे नारळाचं झाड आहे, पण नारळाच्या झाडाला काहीच नाही आलेलं काहीच, त्याला काही हे नाही, त्याला खूप जास्त टाईम लागतो जास्त. आणि आता यायला लागला पाऊस, वाढला आहे पाऊस चांगलाच. मला माहिती होतं आज दिवसभर पाऊस असणार आहे. आणि मी आता शेतामध्ये बघू, तर असं लाईनमध्ये कापूस लावलेला आहे, तिकडं पण लावलेला आहे, आणि तिकडे जे आपलं शेत आहे दुसरं, तिकडं पण लावलेलं आहे, सगळीकडे कापूस लावलेला आहे.